Hello and welcome students to the today's lecture. So in this lecture we are going to discuss the point classification of organic compounds. How the organic compounds are classified in the various groups. So the organic compounds are broadly classified in two ways on the basis of first one is carbon skeleton and the second one is functional group. मीन्स जे काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत तर ते कंपाऊंड्स आपण दोन वेजमध्ये क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट क्लासिफिकेशन आहे दॅट इज बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, म्हणजे जे काय कार्बनची बेसिक चेन असते ती कोणत्या पद्धतीची आहे यावरून आपण पहिलं क्लासिफिकेशन करतो. आणि सेकंड आहे ते म्हणजे बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप म्हणजेच काय ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये अल्केन, अल्कीन, अल्काइन्स, अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन्स असे वेगवेगळे ग्रुप्स असतात ज्यावरून आपण त्यांचं नॉमेनक्लेचर करतो किंवा ज्यावरून आपण त्यांना डिफरन्शिएट करू शकतो. सो ते ग्रुप्स म्हणजेच काय आहेत फंक्शनल ग्रुप. आणि या फंक्शनल ग्रुपवरून सुद्धा आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सना क्लासिफाय करू शकतो. सो यामधलं फर्स्ट क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत दॅट इज बेस्ड ऑन कार्बन स्केलेटन, म्हणजे जी काही कार्बनची बेसिक चेन एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असते त्यावरून आपण त्याचं क्लासिफिकेशन करतो. सो फर्स्ट इज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स क्लासिफाईड इन टू वेज. पहिली जी काय आहे क्लासिफिकेशनची पॉईंट्स त्यामध्ये आपण बघतोय की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे मेनली डिवाइड होतात दोन पार्ट्समध्ये. फर्स्ट पार्ट आहे ओपन चेन आणि दुसरा आहे क्लोज्ड चेन. म्हणजेच काय तर सिम्पली आपण असायक्लिक किंवा त्याला आपण ॲलिफॅटिक असं म्हणतो किंवा ओपन चेन कंपाऊंड्स, म्हणजे जे आपल्याला एका स्ट्रेट चेनमध्ये दिसणार आहेत असे. आणि सेकंड आहे सायक्लिक म्हणजेच क्लोज्ड चेन. आपण बरेचसे स्ट्रक्चर बघतो, बरेचसे असतात ते स्ट्रेट चेनमध्ये असतात, काही वेळा रिंग फॉर्ममध्ये पण स्ट्रक्चर असतात, म्हणजेच सायक्लिक आणि असायक्लिक असं मेन क्लासिफिकेशन होतं. नेक्स्ट अगेन फर्दर सायक्लिक जो पार्ट आहे तो परत डिवाइड होतो दोन पार्ट्समध्ये, होमोसायक्लिक आणि हेट्रोसायक्लिक. होमो आणि हेट्रो, होमो मीन्स सेम असतं, हेट्रो म्हणजे डिफरंट असतं, म्हणजे सेम सायकल आणि ते डिफरंट. सो याचं जे काही डिटेल डिस्क्रिप्शन आहे ते आपण वन बाय वन नेक्स्ट स्लाइड्समध्ये बघणार आहोत. होमोसायकलमध्ये अगेन ॲलिसायक्लिक आणि अरोमॅटिक कंपाऊंड्स, आणि हेट्रोसायकलमध्ये हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स अँड हेट्रोसायक्लिक नॉन अरोमॅटिक कंपाऊंड्स. अँड लास्ट जो काही पार्ट आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स पुन्हा डिवाइड होतात बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स आणि नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स. सो सिम्पल क्लासिफिकेशन आहे की पहिल्यांदा सायक्लिक आणि असायक्लिक म्हणजेच ओपन चेन आणि क्लोज चेन असे दोन पार्ट्स. त्यानंतर सायकलमध्येच पुन्हा होमोसायकल आणि हेट्रोसायकल. होमोमध्ये पुन्हा ॲलिसायक्लिक अरोमॅटिक आणि यामध्ये अरोमॅटिक नॉन अरोमॅटिक, आणि या अरोमॅटिकचे पुन्हा बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड. सो क्लासिफिकेशन बेस्ड ऑन कार्बन skeleton. The carbon skeleton of a molecule decides its shape and size. जे काही कार्बन स्केलेटन असतं म्हणजे बेसिक कार्बनची चेन तीच त्या मॉलिक्यूलचा शेप आणि साईज डिसाईड करत असते. सो फर्स्ट पार्ट होता आपला असायक्लिक ऑर ओपन चेन कंपाऊंड्स किंवा यालाच आपण ॲलिफॅटिक असं सुद्धा म्हणतो. सो दीज आर ऑल्सो नोन ॲज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स, म्हणजेच ओपन चेनमध्ये. मॉलिक्युल्स ऑफ दिस कंपाऊंड्स हॅव चेन्स ऑफ कार्बन्स ॲटम्स, म्हणजे बेसिक चेन जी असते ती कार्बन ॲटम्सची असते. सो दीज मे बी स्ट्रेट चेन्स फॉर्म्ड बाय कार्बन ॲटम्स बॉन्डेड टू वन ऑर टू अदर कार्बन्स. म्हणजेच यामध्ये पुन्हा काय होतं, जे काय ओपन चेन कंपाऊंड्स आहेत ते एकतर स्ट्रेट चेनमध्ये असतात किंवा ब्रांचिंगमध्ये असतात. ब्रांच्ड चेन हॅव्हिंग ॲटलिस्ट वन कार्बन बॉन्डेड टू 3 or 4 अदर कार्बन ॲटम्स. ओके, सो स्ट्रेट चेन किंवा ओपन चेनमध्येच काय होऊ शकतं तर स्ट्रेट चेन आणि ब्रांचिंग येऊ शकतं त्याला. ॲलिफॅटिकमध्येच ब्रांचिंगचा एक वेगळा पार्ट येऊ शकतो आणि फक्त एखादी कार्बनची चेन असं क्लासिफिकेशन होऊ शकतो. तर ते कशा पद्धतीनं असेल आपण विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल ते बघूयात. सो हे एक्झाम्पल जे आहेत प्रोपेन आणि ब्युटॅनॉल,
ओके, प्रोपेन आपल्याला अल्केनची सिरीज माहीत आहे, 3 नंबरचा अल्केन आहे ज्याच्यामध्ये 3 कार्बन्स आहेत आणि हायड्रोजन. सो ही एक सिम्पल स्ट्रेट चेन आहे, त्यामुळं प्रोपेन हे एक्झाम्पल असणार आहे ओपन चेन कंपाऊंडचं किंवा ॲलिफॅटिक. ब्युटॅनॉल याच्यामध्ये OH जो काय आहे तो हायड्रॉक्सी ग्रुप आहे, म्हणजेच अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप. आपण वेगळे फंक्शनल ग्रुपसुद्धा नेक्स्ट स्लाइड्समध्ये स्टडी करणार आहोत. आणि 4 कार्बन आहेत, सो ब्युटॅनॉल किंवा ब्युटिल अल्कोहोल. सो हे सगळे तिन्ही एक्झाम्पल जे दिसतात आपल्याला, प्रोपेन आहे, ब्युटॅनॉल असेल किंवा आयसोब्युटेन, तिन्हीसुद्धा एक्झाम्पल कशाचे आहेत तर ओपन चेन कंपाऊंड्सचे. चेन ओपनच आहेत, सायकल कुठेही आपल्याला दिसत नाही आहे किंवा रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतंय का तर नाही, म्हणजेच हे कसे आहेत असायक्लिक. पण असायक्लिकमध्ये सुद्धा आपण बघितलं की स्ट्रेट चेन कंपाऊंड्स वेगळे आणि ब्रांच्ड चेन कंपाऊंड्स वेगळे. सो प्रोपेन आणि ब्युटॅनॉल हे कसे आहेत स्ट्रेट चेन, एक सिंगल चेन आहे, याला कुठं दुसरं ब्रांच असं नाही आहे. पण तेच जर आपण आयसोब्युटेन बघितला तर ही जी काय मेन चेन आहे 3 कार्बनची, त्याला अजून एक दुसरा कार्बन अटॅच आहे, पण तो कसा आहे ब्रांचिंगमध्ये आहे. जसं आपण एखाद्या प्लांटला बघतो ब्रांचेस असतात, हो की झाडाच्या फांद्या जसं असतात, तसं आपल्या कंपाऊंड्समध्ये सुद्धा बरंचसं ब्रांचिंग असतं स्ट्रक्चर्समध्ये. सो ही मेन चेन आहे 3 कार्बनच्या, त्याला दुसरा एक कार्बन अटॅच आहे, त्यामुळं ब्रांच्ड चेन स्ट्रक्चर आहे आयसोब्युटेनचं. ऑल राईट, सो हा फर्स्ट टाईप क्लिअर. नेक्स्ट, cyclic compounds. These are the compounds in which molecules are formed by joining atoms to form ring-like structures. म्हणजेच atoms combine होतात, join होतात आणि ring-like structure फॉर्म करतात. यामध्ये पुन्हा आपण बघितलं होतं मग होमोसायकल आहे आणि हेट्रो. The compounds in which the ring is made of only carbon atoms. These are known as homocyclic or carbocyclic compounds. म्हणजे अशी रिंग ज्याच्यामध्ये वन अँड ओनली कार्बन ॲटमच फक्त प्रेझेंट असतो, कार्बनशिवाय दुसरा ॲटम त्याच्यामध्ये नसणारच आहे, अशी सायकल होमो. होमो म्हणजेच काय असणार सेम, सगळे ॲटम सेम असतील त्या सायकलमधले, अशी रिंग म्हणजेच काय असेल होमोसायकल. आणि याच्या एक्झॅक्ट उलट, द सायक्लिक कंपाऊंड्स इन विच द रिंग इन्क्लुड्स वन ऑर मोर हेट्रो ॲटम्स. हेट्रो म्हणजेच काय डिफरंट ॲटम्स, डिफरंट म्हणजेच अदर दॅन कार्बन. ऑक्सिजन असेल, मे बी नायट्रोजन, इट मे बी सल्फर. सो कार्बन सोडून दुसरे कुठलेही ॲटम्स जर त्या रिंगमध्ये असतील, सायकलमध्ये असतील, तर त्यांना आपण म्हणणार आहोत हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. सो फर्स्ट आपण होमोचे एक्झाम्पल्स बघूयात. सो हे स्ट्रक्चर जे आपल्याला दिसतंय बघा, एक म्हणजे 6 मेंबर्डची अशी एक रिंग दिसते की नाही, सायकल फॉर्ममध्ये आहे. आणि अजून एक इथे लाईन दिसते, तर ही लाईन म्हणजेच काय आहे डबल बॉन्ड ज्याला आपण म्हणतो. या बाकीच्या सिंगल लाईन्स म्हणजेच काय सिंगल बॉन्ड्स आहेत, आणि 2 लाईन असतील तर त्याला आपण म्हणतो डबल बॉन्ड. जसं अल्किनमध्ये असतं, अल्केनमध्ये सिंगल बॉन्ड असतात, अल्किनमध्ये डबल बॉन्ड असतात, आणि अल्काईन असेल तर ट्रिपल बॉन्ड असतात. म्हणजेच हे स्ट्रक्चर काय आहे, सिम्पली स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपल्याला कळतं की हा एक अल्किन आहे, शिवाय रिंगमध्ये आहे, स्ट्रेट चेनमध्ये आहे का नाही, रिंग आहे म्हणजेच सायक्लिक कंपाऊंड आहे. सो इट इज सायक्लोहेक्झिन, बिकॉज जे काही जॉईंट्स आहेत इथं ते कसे आहेत 6. जर तुम्ही काउंट केले तर 6 जॉईंट्स आहेत, आणि शिवाय डबल बॉन्डसुद्धा आहे, म्हणजेच हा कसा आहे सायक्लोहेक्झिन. म्हणजेच हे स्ट्रक्चर जर आपण विथ दी ॲटम नेम सिम्बॉल दाखवलं तर कसं असू शकतं, इथं प्रत्येक ठिकाणी CH2 असा ग्रुप असणार आहे. इथे CH2 सेम, फक्त इथे काय होईल, हा डबल बॉन्ड असल्यामुळे कार्बनची व्हॅलन्सी आपल्याला माहीत आहे 4, कार्बन जास्तीत जास्त 4च बॉन्ड फॉर्म करू शकतो. सो ऑलरेडी हे 2 बॉन्ड्स आहेत आणि इकडचा बॉन्ड आहे, म्हणजेच या कार्बनला हे 3 बॉन्ड्स ऑलरेडी आहेत, त्यामुळे उरलेला एक चौथा हायड्रोजन असेल. सेम वे या कार्बनला बघितलं तर हे 2 बॉन्ड्स आहेत आणि हा एक, असे टोटल 3 बॉन्ड्स आहेत, म्हणजे उरलेला चौथा हायड्रोजन. पण या कार्बनसाठी होऊ शकतं का तसं,
इथं ऑलरेडी 2 हायड्रोजन का दिलेत, बिकॉज 2 बॉन्ड्स आणि मग उरलेले 2 हायड्रोजन. सेम वे या कार्बनसाठी हे 2 बॉन्ड्स आणि 2 हायड्रोजन. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ सायक्लिक कंपाऊंड्स, दॅट इज सायक्लोहेक्झेन. पण सायक्लिक असला तरी आपण त्याला होमोसायक्लिक असं का म्हणणार आहोत? तर या प्रत्येक ठिकाणी आपल्याला जे काही दिसत आहेत ॲटम्स ते कोणते आहेत? ओन्ली कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे जी काय बेसिक चेन आहे याची ती कशी आहे? फक्त आणि फक्त कार्बन ॲटम्सनी कनेक्ट केलेली आहे. सगळे ॲटम्स फक्त कार्बन आणि हायड्रोजन आहेत. सो आपण याला म्हणणार आहोत होमोसायक्लिक कंपाऊंड. सर अजून काही एक्झाम्पल आपण बघूयात होमोसायक्लिकचे. ओके, बेन्झिन. बेन्झिन तुम्ही नाव ऐकलं असेल, स्ट्रक्चरसुद्धा बघितलं असेल याआधी. बेन्झिन म्हणजेच काय असते? 6 मेंबर रिंग असते ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतात. म्हणजे एक बॉन्ड सिंगल बॉन्ड असेल तर दुसरा लगेच डबल बॉन्ड असतो, तिसरा पुन्हा सिंगल बॉन्ड असतो, चौथा पुन्हा डबल बॉन्ड. सो अशी 6 मेंबर्सची रिंग आहे ज्याच्यामध्ये 3 सिंगल बॉन्ड्स आणि 3 डबल बॉन्ड्स असतात. ते स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे? बेन्झिन. तर यामध्ये सुद्धा आपण इथे बघू शकतो हे 6 कार्बन्स आणि त्याला अटॅच असलेले हायड्रोजन्स. म्हणजे जी काही ही बेसिक चेन आपल्याला दिसते मधली ती फक्त आणि फक्त कार्बन ॲटम्सनी बनलेली आहे. सो दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट वन सायक्लोपेंटेन. सिम्पली पेंटेनचं स्ट्रक्चर आहे. 5 कार्बन ॲटम्स जिथे प्रेझेंट असतात. इथे बघू शकतो आपण प्रत्येक ग्रुप हा CH2 ग्रुप असणार आहे, कारण ऑलरेडी 2 बॉन्ड्स प्रत्येक कार्बनला आहेत स्ट्रक्चरमध्ये. सो उरलेले 2 हायड्रोजन असणार आहे. इथे सुद्धा बेसिक चेन जी आहे ती फक्त आणि फक्त कार्बन ॲटम्सची आहे. सो सायक्लोपेंटेन इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ होमोसायक्लिक कंपाऊंड. नेक्स्ट हेट्रोसायक्लिक कंपाऊंड्स. होमो झाले, आता हेट्रो. दोन्हीमध्ये डिफरन्स काय असतो बघा. फक्त होमोमध्ये आपण बघितलं की जी काय बेसिक कार्बनची चेन आपण बघतो कितीही मोठी किंवा छोटी असेल ती एकाच प्रकारच्या ॲटम्सनी बनलेली असते. ओके, हेट्रोसायकलमध्ये काय असणार आहे? तर जी काय बेसिक चेन आहे त्याच्यामध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त 1 or more ॲटम्स हे काय असतील? अदर दॅन कार्बन असणार आहेत. म्हणजे सेम ॲटम्सची ती चेन नसणार आहे, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स हे वेगळे सुद्धा असू शकतात. फॉर एक्झाम्पल पिरिडीन असा एक कंपाऊंड आहे. इथे सुद्धा बघा सायक्लोहेक्झिनमध्ये जसं होतं तशीच 6 मेंबर्सची रिंग आहे. पण या रिंगमध्ये वेगळं काय आहे तर नायट्रोजन ॲटम वेगळा ॲटम याच्यामध्ये इन्क्लूड झालेला आहे आणि त्याला अटॅच असलेला हायड्रोजन. म्हणजेच सिम्पली हे स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने असेल. प्रत्येक ठिकाणी कार्बन असणार आहे. जे काय आपल्याला ब्लॅक सर्कल्स दिसत आहेत तो काय आहे? प्रत्येक पार्ट कार्बन ॲटम. आणि जे काय व्हाईट आहेत 2 अटॅच केलेले ते हायड्रोजन्स आहेत. म्हणजेच CH2 हे पण CH2, CH2, CH2 हा पण CH2. असे हे 5 जे काही प्लेसेस आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला CH2च दिसणार आहे, म्हणजे कार्बन आणि 2 हायड्रोजन. पण इथे काय डिफरन्स आहे? हा हायड्रोजनच आहे, पण ब्लू कलरचा जो काही सर्कल आपल्याला दिसतोय तो काय असणार आहे? नायट्रोजन ॲटम. म्हणजेच कार्बनपेक्षा वेगळा आहे, म्हणजे हेट्रो ॲटम झाला तो. हेट्रो म्हणजेच काय? डिफरंट ॲटम. कार्बनपेक्षा वेगळा ॲटम या रिंगमध्ये आला म्हणजेच हा झाला हेट्रो ॲटम. म्हणजेच नायट्रोजन जो काय आहे या रिंगमध्ये त्याला आपण म्हणणार हेट्रो ॲटम आणि या पूर्ण सायकलला आपण म्हणणार आहोत हेट्रोसायकल. लक्षात येते का बघा? होमो म्हणजेच काय असतं? रिंगमध्ये असणारा प्रत्येक ॲटम हा सेमच असतो, म्हणजे बेसिकली तो कार्बनच असतो. आणि हेट्रोसायकलमध्ये काय असतं? अदर दॅन कार्बन, मग नायट्रोजन असू शकतो, सल्फर असू शकतो, ऑक्सिजन. आपण पुढचे एक्झाम्पल्स बघणार आहोत वेगवेगळ्या ॲटम्सचे. सो कार्बन सोडून दुसरा ॲटम जर या रिंगमध्ये येत असेल तर तो आपण दाखवणार आहोत सिम्बॉलिकली, जसं की इथे आपण नायट्रोजन दाखवलेला आहे. आणि हायड्रोजन इथे अटॅच केलेला आहे बिकॉज नायट्रोजनची व्हॅलन्सी असते 3. नायट्रोजन जास्तीत जास्त 3 बॉन्ड फॉर्म करू शकतो. ऑलरेडी 2 बॉन्ड त्याचे रिंगमध्ये आहेत, त्यामुळे तिसरा हायड्रोजन असेल. ऑल राईट.
नेक्स्ट सेम टाईपचं एक्झाम्पल आहे पिरिडीन. फक्त डिफरन्स काय आहे तर या रिंगमध्ये डबल बॉन्ड आलेले आहेत, जसे की आपण बेन्झीन रिंगमध्ये बघतो. ओके, सो डबल बॉन्ड आल्यामुळे काय झालं, इथं नायट्रोजनचा हा जो काय हायड्रोजन असतो तो इथे रिमूव्ह झाला. सो हे स्ट्रक्चर आहे पिरिडीनचं. सेम वे याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन हा एक वेगळा ॲटम चेनमध्ये इन्क्लूड झाला आहे, त्यामुळे याला सुद्धा आपण म्हणणार आहोत हेट्रोसायकल. जर हे स्ट्रक्चर आपण बघितलं तर कसं होईल, हे 5 जे काही दिसतात ते ग्रे कलरचे सर्कल्स म्हणजे कार्बन, त्यानंतर त्याच्या बाजूला आउटसाईडला जे आहेत ते हायड्रोजन असणार आहेत. ते एकच आहेत बिकॉज इथे डबल बॉन्ड आहे प्रेझेंट, अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स आहेत. त्यामुळे ऑलरेडी प्रत्येक कार्बनला हे 2 बॉन्ड्स आणि हा एक 3 असे 3 बॉन्ड्स आहेत, म्हणून चौथा एकच हायड्रोजन इथे असणार आहे. आणि हा ब्लू कलरचा आहे तो म्हणजेच आपला हेट्रो ॲटम आहे, म्हणजे वेगळा. म्हणून पिरिडीन सुद्धा काय आहे तर हेट्रोसायकल आहे. नेक्स्ट फर्स्ट आता 2 मेन टाईप झाले आपले, सायक्लिक आणि असायक्लिक. त्यामध्ये आता आपण पुढे जातोय पुन्हा ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स. ॲलिसायक्लिक म्हणजेच काय असतं तर, सो ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स म्हणजेच काय असतं तर दीज आर दी सायक्लिक कंपाऊंड्स एक्झिबिटिंग दी प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे स्ट्रक्चर जरी सायक्लिक असलं तरी त्याच्या प्रॉपर्टीज ज्या असतील त्या कशा असतात, ॲलिफॅटिक कंपाऊंडसारख्या, म्हणजेच ओपन चेन स्ट्रेट चेन जे काही कंपाऊंड्स आहेत त्यासारख्या त्यांच्या प्रॉपर्टीज असतात. ओके, सो एक्झाम्पल इज सायक्लोब्युटेन. सिम्पली आपल्याला एक स्क्वेअर दिसतोय की चौकोन, तर हे स्ट्रक्चर म्हणजेच काय आहे, केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये आपण जर बघितलं तर सायक्लोब्युटेनचं स्ट्रक्चर आहे. ब्युटेन आपल्याला माहीत आहे एक अल्केन आहे. ब्युटेन जो असेल तो 4 कार्बन असलेला अल्केन, पण तेच जर आपण सायक्लिक फॉर्ममध्ये लिहिलं तर तो होतो सायक्लोब्युटेन. म्हणजेच याचं स्ट्रक्चर कसं आहे, CH2 CH2 असे 4 CH2 ग्रुप रिंग फॉर्ममध्ये अटॅच झाले की आपण त्याला म्हणतो सायक्लोब्युटेन. ॲलिसायक्लिक आपण का म्हणणार आहोत, म्हणजे हे स्ट्रक्चर जरी सायक्लिक फॉर्ममध्ये असलं, जरी आपण हे रिंग फॉर्ममध्ये लिहित असलो तरीसुद्धा याच्या प्रॉपर्टीज ज्या काय असतील सायक्लोब्युटेनच्या प्रॉपर्टीज ह्या सिमिलर असणार आहेत, जसं की स्ट्रेट चेन ब्युटेन असतं तसं. ओके, प्रॉपर्टीजमध्ये डिफरन्स काहीच नसणार आहे. सेम वे सायक्लोहेक्झेन, जो काय हेक्झेन आहे 6 मेंबर्डची रिंग आपण बघतो. सिम्पल आपण स्ट्रेट चेनमध्ये पण हेक्झेन काढतो, तेच जर आपण रिंग फॉर्ममध्ये काढलं तर सायक्लोहेक्झेन होईल. पण याच्यासुद्धा प्रॉपर्टीज ज्या असतील त्या स्ट्रेट चेनसारख्या असतात, सिमिलर असतात. सो इट इज ऑल्सो ॲलिसायक्लिक कंपाऊंड. द नेक्स्ट मेन पार्ट आहे, म्हणजे बऱ्यापैकी मोस्ट ऑफ आपण जो स्टडी करतो ऑर्गॅनिकमध्ये तो आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स. अरोमॅटिक कंपाऊंड्सचे डिटेल्ससुद्धा आपण याच चॅप्टरमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड्स नेमके कोणते असतात, कशाला म्हणायचं, त्यासाठी काय क्रायटेरिया असतो, कोणत्या कंपाऊंडला आपण अरोमॅटिक म्हणणार आणि ते का म्हणायचे. ओके, त्यासाठी काही पॉईंट्स आहेत, म्हणजे काही मेथड आहे किंवा काही फॉर्म्युला आहे असं म्हणू शकतो आपण, जो सायंटिस्टने आपल्याला डिसाईड करून दिलेला आहे. तो यूज करून आपण सांगू शकतो की पर्टिक्युलर कंपाऊंड अरोमॅटिक आहे किंवा नाही आहे. पण इथे आपण जस्ट एक रिव्ह्यू बघतोय आणि त्याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. डिटेल्स आपण पुढच्या पार्टमध्ये बघतोय. सो अरोमॅटिक कंपाऊंड्स हॅव स्पेशल स्टॅबिलिटी. तर स्पेशल स्टॅबिलिटी त्यांना असते. अरोमॅटिक कंपाऊंड्स कंटेनिंग बेन्झीन रिंग आर नोन ॲज बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे अरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये जर बेन्झीन रिंग प्रेझेंट असेल, आपण ऑलरेडी लास्ट स्लाईडमध्ये एक्झाम्पल बघितलं होतं बेन्झीनचं 6 मेंबर्ड रिंग, ज्याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स आहेत. ती रिंग जर त्या कंपाऊंड्समध्ये असेल तर आपण त्यांना बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड म्हणणार. अँड सपोज दॅट अरोमॅटिक कंपाऊंड नॉट कंटेन्स द बेन्झीन रिंग, जर बेन्झीन रिंग त्यामध्ये अब्सेंट असेल तर त्यांना आपण नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणणार आहोत. सो फर्स्ट आपण बघतोय बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजेच असा अरोमॅटिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे. ऑब्वियसली बेसिक जो काय अरोमॅटिक कंपाऊंड आहे तो आहे बेन्झीन. अरोमॅटिक कंपाऊंडचा क्रायटेरिया आपण नंतर स्टडी करतो, म्हणजे त्यासाठी काही इलेक्ट्रॉन्सचं लिमिट असतं किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड यांची पोझिशन लोकेशन हा सुद्धा एक क्रायटेरिया आहे. ओके, सो त्या सगळ्या क्रायटेरियाला फुलफिल करणारा कंपाऊंड आहे तो म्हणजे बेन्झीन.
सर बेन्झीन हा एक अरोमॅटिक कंपाऊंड आहे. त्याचं स्ट्रक्चर कसं असतं बघा, इथे बघू शकता. बेसिक चेन आहे ती कार्बनची आहे आणि त्याला हायड्रोजन्स अटॅच आहेत एक बिकॉज अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड त्याच्यामध्ये आहे. 3 डबल बॉन्ड्स आहेत आणि 3 सिंगल बॉन्ड्स आहेत. सो दिस इज अ बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड बिकॉज बेसिक चेन जी आहे ती बेन्झीनची याच्यामध्ये प्रेझेंट आहे. सेम वे नॅफ्थॅलिन हे सुद्धा बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे बिकॉज नॅफ्थॅलिनमध्ये सुद्धा 2 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच आहेत. ओके सो नॅफ्थॅलिन म्हणजेच काय तर मराठीमध्ये आपण ज्याला डांबर गोळी असं म्हणतो, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर 2 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच असतात. सो बेसिक स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे, म्हणून हे आपण बेन्झेनॉइड अरोमॅटिकमध्ये घेतो. सर या पद्धतीने जर स्ट्रक्चर दिलं तर हे जे काय ब्लॅक कलरचे आहेत ते सगळे कार्बन ॲटम्स आहेत आणि त्याच्या आउटसाईडला आहेत ते सगळे हायड्रोजन्स. तसंच जर 3 बेन्झीन रिंग एकमेकाला अटॅच केला तर त्याचं स्ट्रक्चर होतं अँथ्रासिन. या कंपाऊंडला आपण म्हणतो अँथ्रासिन. यामध्ये सुद्धा बेसिक बेन्झीन रिंग प्रेझेंट आहे, म्हणून अँथ्रासिन सुद्धा बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. ओके सो नॉन बेन्झेनॉइड कशाला म्हणायचं आहे मग, तर हा एक कंपाऊंड आहे जो की अरोमॅटिक कंपाऊंडच आहे, पण याचं नाव आहे ट्रोपोन. याच्यामध्ये काय आहे, कार्बन ॲटम्स आहेत 1 2 3 4 5 6. ओके आणि 7वा जो ॲटम आहे तो आहे ऑक्सिजन ॲटम आणि याच्यामध्ये सुद्धा अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स आहेत. हा आहे डबल बॉन्ड, हा पुन्हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. म्हणजे जी काही बेसिक एक कार्बनची चेन आहे त्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड्स आहेत. नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड याला का म्हणायचं, बिकॉज अरोमॅटिसिटीचा क्रायटेरिया जरी फुलफिल होत असला तरी बेन्झीन रिंग नाही आहे या स्ट्रक्चरमध्ये. बेसिक जी आपल्याला 6 मेंबर्ड रिंग लागते ती बेसिक रिंग आहे का, नाही आहे, बिकॉज हा कंपाऊंडच 7 मेंबर्ड रिंगचा आहे. जे काय बॉन्ड्स आहेत ते कसे आहेत, 7 बॉन्ड्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हा सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड असे 7 ॲटम्स कंबाईन झालेला एक ऑक्सिजन आणि उरलेले जे काय आहेत 6 कार्बन्स, अशी 7 मेंबर रिंग याच्यामध्ये आहे. म्हणजेच बेसिक बेन्झीनचं स्ट्रक्चर याच्यामध्ये नाही आहे, म्हणून हा नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड आहे. नेक्स्ट आहे हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड्स. हेट्रोसायकल म्हणजे काय आपण बघितले आता. हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक म्हणजे जे काय अरोमॅटिक कंपाऊंड्स आपल्याकडे अवेलेबल असेल त्यांना पुन्हा आपण होमो आणि हेट्रोमध्ये कन्वर्ट करतो. तर सिम्पली मगाशीच आपण एक्झाम्पल बघितलं ऑलरेडी. पिरिडीन ही एक हेट्रोसायकल आहे बिकॉज त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, पण यालाच आपण अरोमॅटिक कंपाऊंड पण म्हणतो. हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक बिकॉज अरोमॅटिसिटीचा सगळा क्रायटेरिया हा कंपाऊंड फुलफिल करतो. त्यामुळे पिरिडीन ही हेट्रोसायकल असली तरी ती हेट्रोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंडमध्ये इन्क्लूड होते. नेक्स्ट थायोफिन. थायोफिन म्हणजेच हा जो आहे सल्फर हेट्रो ॲटम आहे या रिंगमध्ये. याच्यामध्ये डबल बॉन्ड 2 आहेत, 3 सिंगल बॉन्ड्स आहेत, म्हणजेच 5 मेंबर्सची रिंग आहे. पण हे जे काय आहेत 4 कार्बन असले तरीसुद्धा एक वेगळा ॲटम याच्यामध्ये आहे जो की सल्फर, म्हणून या रिंगला आपण म्हणणार आहोत हेट्रोसायकल. ओके बेसिक जर स्ट्रक्चर बघितला तर हे 4 कार्बन सेम आहेत, पण एक वेगळा ॲटम याच्यामध्ये आहे तो म्हणजे सल्फर, त्यामुळे आपण याला बेसिकली म्हणणार हेट्रोसायकल. आणि शिवाय अरोमॅटिक कंपाऊंड आहे बिकॉज तो अरोमॅटिसिटीचा क्रायटेरिया फुलफिल करतो. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेम वे जसं थायोफिन होतं तसंच फ्युरन. म्हणजे रिंग सेम आहे पण थायोफिनमध्ये हेट्रो ॲटम होता सल्फर, तो जर आपण रिप्लेस केला ऑक्सिजनने तर तो कंपाऊंड होतो फ्युरन. इथे आपण बघू शकतो 5 मेंबरची रिंग आहे ज्याच्यामध्ये 4 कार्बन असतील जे इथे आपण ब्लॅक कलरने दाखवलेले आहेत आणि एक वेगळा आहे तो म्हणजे ऑक्सिजन. हेट्रोसायकल तर आहेच शिवाय अरोमॅटिक. नेक्स्ट पायरॉल. याच्यामध्ये सुद्धा रिंग सेमच आहे 5 मेंबर रिंग, पण वेगळा ॲटम याच्यामध्ये आलेला आहे नायट्रोजन. सो जर नायट्रोजन इथे येत असेल तर आपण त्याला म्हणतो पायरॉलचं स्ट्रक्चर. इथे बघू शकतो आपण 4 कार्बन आहेत त्यामुळं 4 कार्बनची रिंग आहे पण वेगळा एक ॲटम हेट्रो ॲटम ॲड झाल्यामुळे
This is heterocycle, and also it satisfies the criteria for aromaticity. So furan and pyrrole, these are also heterocyclic aromatic compounds. Then heterocyclic non-aromatic compounds, म्हणजे हेटेरोसायकलच असेल पण नॉन अरोमॅटिक. टेट्राहायड्रोफ्युरन, फ्युरनमध्ये आपण बघितलं होतं सेम रिंग होती, ऑक्सिजन सुद्धा होता, फक्त डिफरन्स काय, त्याच्यामध्ये 2 डबल बॉन्ड्स होते. इकडच्या साईडला एक डबल बॉन्ड होता, इकडे पण होता, पण याच्यामध्ये आहे का, नाही आहे. याच्यामध्ये सगळे बॉन्ड सिंगल बॉन्ड आहेत, त्यामुळं नॉमेनक्लेचर थोडंसं चेंज होते. टेट्राहायड्रोफ्युरन. ओके, ही सुद्धा हेटेरोसायकल आहे पण नॉन अरोमॅटिक. इपिरिडिन, याच्यामध्ये सुद्धा जे काही कार्बन ॲटम्स आहेत ते आहेत, पण कार्बन ॲटम सोडून या रिंगमध्ये नायट्रोजन हा एक हेटेरो ॲटम आहे. सो हेटेरोसायकल आहे, पण ही सुद्धा कशी आहे, नॉन अरोमॅटिक हेटेरोसायकल. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. Thank you so much. We will continue the next point in the next lecture.